नमस्कार, आपण चाललो आहोत डहाणू येथील राजा शिवनेरीचा पाहण्याकरता। तर चला माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांचं दर्शन घेण्याकरता। स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये। आपण आलो आहोत डहाणू येथे राजा शिवनेरीचा पाहण्याकरता। म्हणजे माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल गणपती बाप्पा। बघा किती सुंदर असे हे गणपती बाप्पा आहेत। आणि हे बाप्पा बनवण्यामागे सुद्धा ह्या सर्व मित्र परिवाराचा जे आहे ना, स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या आवडीने हे बाप्पा स्वतः तयार केलेले आहेत। तर दादा, आता तुमच्या ह्या मित्र परिवाराला किती वर्ष झाली? आमच्या मित्र परिवाराला आता सध्या 15 वर्ष झाली। आम्ही सध्या 2008 मध्ये सुरुवात केली होती, बट थोडं थोडं करत आम्ही 2009 पासून सुरुवात केली। सो आता आमच्या मंडळाला प्रॉपर 15 वर्ष झाली। बरोबर। आता ह्यांच्या मंडळाची एक विशेषता आहे, म्हणजे हे वर्गणीच्या नावावर किती रुपये घेतात दादा तुम्ही? आम्ही फक्त 1 रुपया घेत आहोत। बघा, फक्त 1 रुपया घेतात, जेणेकरून कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे। कारण बऱ्याचदा असं होतं, लोक वर्गणी घ्यायला जातात आणि त्यांना तो देण्याकरता कंटाळा येतो, पण 1 रुपया कोणीही स्वखुशीने सहज देऊ शकतो। आणि अजून एक गोष्ट मी ऐकली तुमच्या बरोबर की म्हणजे पाऊस आला होता तेव्हा काय झालं होतं नेमकं? विसर्जन नाही, आगमनाला। आगमनाला? अच्छा, काय झालं होतं तेव्हा? आगमनाला ऍक्च्युली असं झालेलं की आम्ही आगमनासाठी गेले ना, तेव्हा भरपूर पाऊस होता। बट पावसासाठी आम्ही निघाले तर बाप्पाला आम्ही सांगितलं, आमच्या इकडच्या एका कार्यकर्त्याने सांगितलं की बाप्पा पाऊस कमी होऊ दे, आम्ही पुढच्या वर्षी 12 फुटी आणू तुम्हाला। बरोबर। त्या कार्यकर्त्याचं नाव सुद्धा सांगून द्या। राहुल निकम। बरोबर। म्हणजे राहुल दादाने सांगितलं की बाप्पा पाऊस कमी होऊ दे, आणि बाप्पांनी चमत्कार दाखवला आणि पाऊस कमी झाला आणि बाप्पांचं आगमन सुंदररीत्या झालं। आणि बघा, त्याच्या म्हणण्यानुसार ह्या वर्षी एवढी मोठी गणपती बाप्पांची मूर्ती ही आणली आहे। तर आमच्या राजा शिवनेरीच्या शिवनेरी परिवारामध्ये सर्वांचा सहभाग आहे। लहान पोरांपासून सर्व वयस्कर, सगळ्या लेडीज पासून सर्वांचा सहभाग आहे। सर्वच जण जीव ओतूनच काम करतात, म्हणजे सेवा करतात बाप्पांची। त्याच्यामध्ये आता सगळेजणच आहेत, आई वगैरे आहेत सगळे, ते मदत खूप करतात। सकाळी देवाला नैवेद्य पासून संध्याकाळी रात्री 12ची आरती पर्यंत सगळंच ते काम करून घेतात। सगळी सेवा केली जाते। आम्ही यंग असं पोरं सगळं बाहेरची कामं सगळी करतो, त्याच्यामुळे ताळमेळ बसतो। आणि आज आमच्या मंडळाला, आमच्या परिवाराला 15 वर्ष झाली बाप्पांची सेवा करतात, आणि यापुढेही होईलच। हो, नक्की नक्की। तुमच्या लोकांची एवढी छान हे आहे की बाप्पांची सेवा दिसते, बाप्पांच्या चेहऱ्यावर दिसते की बाप्पा किती खुश आहेत। आणि काकू, तुम्ही बोलले होते की तुम्हाला एक छोटासा अनुभव आला होता बाप्पांचा, तो सांगा ना। मी दूध दाखवलं, रात्री पण दाखवते आणि सकाळी पण दाखवते। आज सकाळी दाखवलं ना, तर एवढं म्हणजे कमी झालं असतं दूध। अच्छा, ठेवलं गणपती बाप्पांच्या समोर ते कमी झालं। म्हणजे बघा, एक बाप्पांनी पण ह्यांना एक अनुभव दिला
आणि असं पण हे जे बाप्पा आहेत ते प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात, बरोबर आहे की नाही? तर आम्ही मग 1 रुपयाचा कॉन्सेप्ट सुरू केला होता. 1 रुपया वर्गणी. 1 रुपया केवळ वर्गणी नाही तर त्यांना निमंत्रण म्हणून होतं. बरोबर. कारण की त्यांनी यावं, दर्शन घ्यावं बरोबर. आणि आमच्यामध्ये सहभागी व्हावे या हिशोबाने. आणि तुम्ही जर नीट बघितलं तर आमच्या बाप्पाच्या पायाजवळ किंवा पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्हाला दानपेटी वगैरे दिसून नाही. बरोबर, मी पण शोधत होती. आल्यावर आपण नॉर्मली दर्शन घ्यायला गेले की एक दानपेटीमध्ये आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान टाकतो. मी पण बघत होती, मला दिसली नाही दानपेटी तुमच्या इथे. हो, कारण ज्याने विश्वाची निर्मिती केली त्याला काय दान देणार, त्यानेच आपल्याला सगळं दान केलं. बरोबर बरोबर. हा आमचा कॉन्सेप्ट आहे. आणि सुंदर, सुंदर आमच्या कल्पना आहे. म्हणजे देवाजवळ तुम्हाला फक्त एकच मूर्ती दिसेल ज्याची आम्ही पूजा करतो. आम्ही 2 मूर्त्या अजिबात वापरत नाही. बरोबर. कारण वास्तुशास्त्रानुसार गाभाऱ्यात जर 2 मूर्त्या असतात ते चांगलं नसतं. एका देवाच्या 2 मूर्त्या चांगल्या नसतात. तर म्हणून आम्ही ही कॉन्सेप्ट केला. आणि मोठी गणपती आणतो, मग छोटी मूर्तीची पूजा करायची, मागे दुसरं गणपती नुसतं शो म्हणून नसावं असं आम्हाला वाटतं. आमचं ती थिंकिंग आहे. बरोबर, डायरेक्ट तुम्ही मोठ्या बाप्पांनाच दर्शन देतात आणि तिकडेच पूजा करायला लावतात. बरोबर बरोबर. आणि आम्ही पूर्ण जीव ओतून त्याच्यामध्ये सहभाग करतो. दादा तुम्ही काय सांगतील तुमच्या ह्या परिवाराबद्दल? परिवाराबद्दल बोलण्यात बघा तर हे परिवारात म्हणजे रात्रंदिवस मेहनत करतात. अजून आमचे 2 आहेत सभासद, गेलेलेच आहेत. आले सभासद गेले ते रात्रीपासून 1 वाजता रात्री सांगा 2 वाजता ते मूर्तीवाल्याकडे जाऊन बसायचे. मूर्तीवाला म्हणजे त्याचा कारखाना म्हणजे त्यांचं घरच होतं. बरोबर, म्हणजे बाप्पाच्या आगमनाची एवढ्या अगोदरपासून त्यांना वाट बघत होते. बरोबर, म्हणजे खूप मेहनत घेतलेली आहे त्यासाठी, म्हणून एवढे सुंदर बाप्पा साकारले. बरोबर. आणि मला बोलवण्याकरता श्रेय मी मनीष जैन सरांना देणार, कारण त्यांनी मला एवढा सुंदर गणपती बाप्पाचा फोटो पाठवला. तो फक्त फोटो पाहून मी इथपर्यंत पोहोचली आहे. थँक्यू सर मला बोलवल्याबद्दल. तुमच्या बर्थडे हिशोबाने पण तुम्ही आले ना, दर्शन घेतले तर ते पण एक चांगली गोष्ट आहे. येत राहा ना, आमचे बाप्पाला दर्शन देत राहा. नाही, मी बाप्पांचं दर्शन घेणार. मी बाप्पांपुढे तर माझं नशीबच समजायचं की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला बाप्पांचं दर्शन झालं. चला एकदा गणपती बाप्पांचा गजर करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर एक लाईकचं बटन नक्की दाबा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका.